आज आमच्यावर नाही म्हटलं तरी पण अन्याय झाला आहे हे आम्ही तुमच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकतो. बघा आता नक्कीच आपण बघूया. तर आता संध्याकाळी चर्चा होईल त्या विषयावर. मोठा बैलगाडा मोठाच आहे आणि छोटा बैलगाडा मालक छोटाच आहे. कारण छोटा बैलगाडा मालक जेव्हा डोका वर काढायला बघतो तेव्हा मोठा बैलगाडा मालक त्याला दाबण्याचा प्रयत्न 100% करतो. नाही ॲक्च्युली कसं जे आहे ते आहे. खरं बोलणाऱ्याला भले काटे रस्ते काटे असतात खरं बोलणाऱ्याच्या, पण नेहमी आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवले जे पण आहे ना खरं बोलायचं. ताकाला जायचं आणि लोटकं मागे लपवायचं नाही. ताकाला आलो ताकच घ्यायला आलो सांगायचं. ते ताकाला गेलं आणि सांगायचं काय नाही मी असंच आलो लोटकं मागे लपवायचं असं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दाबर बापसेकरांचा छावा सोमनाथ शेठ पाटील आहेत. पण आपण आज बाईट सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सांगतो आज छावाचं 4 फेरं पळालेत. एक गाडी सुटून आली तो पण फेरा पालून आला आणि कुठेतरी 4थ्या क्रमांकाचा मानकरी पण राहिला. तो काय बोलाल सोमनाथ शेठ? म्हणजे बघा जाईल त्या मैदानामध्ये आता गुलाल मिळवण्याचा हे या झालाय तुमचा म्हणजे ट्रेंड बनलाय. ट्रेंड असं नाही म्हणता येणार. आपल्या नंदींची कृपा आहे आपल्यावर. बरोबर. म्हणून आज आपण कुठेतरी गुलालात राहतो. मागच्या मैदानात पण आपण गुलालात होतो. मागच्या मैदानात आपल्याला प्रधानने गुलालात ठेवलेलं. आज प्रधानने कुठेतरी थोडं नाराज केलं, पण आज छावाने त्याची उणीव कुठेतरी भरून काढली आणि त्याने आज गुलालात ठेवला आणि 4 नंबर केला. बरोबर. आता खाली गाडी पळून आली ती कशी काय झालं सांगा ना एकदा. खाली ॲक्च्युली गाडी पिंपलोलीचा मन्या होता. मन्याची गाडी आमच्या अंगावर आली. त्याच्यानंतर पंकजच्या अंगावर बैल आल्यामुळे पंकजने गाडी सोडली आणि गाडी जोरात निघाल्यामुळं आपल्या सुट्टीमेकरांच्या हातातून सुटली आणि गाडी पुढे येऊन थांबली. म्हणजे थांबली पण नाही ॲक्च्युली, हे इकडे घर आहे ना तिथपर्यंत गेलेली थांबायला. त्याच्यानंतर फेराच झाला त्याचा. म्हणजे त्याचा फेराच झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा सेमीला गाडी पडली. तर टोटल सेमीच्या पकडून आणि गटाचे सेमीच्या आणि फायनलच्या पकडून 4 राऊंड पळाली गाडी पूर्ण. 4 राऊंड पळून सुद्धा 4 नंबर केला. 4 राऊंड नसते पळाली तर नक्कीच 1-2 नंबर मध्ये आज आपण 100% खेळलो. म्हणजे काहीतरी वेगळं. कारण पंकज ड्रायव्हरने जेव्हा गाडी गटाला पळवली तेव्हा पंकजने सांगितलं आज ही दोन्ही पण पुष्पा आणि छावा आज 100% काहीतरी करून दाखवणार. आणि तेव्हाच त्यांनी आम्हाला ग्वाही दिली होती की आज मी 100% गुलाला गाडी ठेवून देईल आणि त्यांनी गाडी गुलाला ठेवली. बघा आणि कुठेतरी मला वाटतं पुष्पाचं नियोजन केलं होतं तुम्ही बोनिवलीच्या मैदानामध्ये प्रधान सोबत आणि सांगितलं पण होतं ना एक ना एक दिवशी 3 फेऱ्यामध्ये आपण कुठल्या तरी बैलामध्ये. मी मागच्या मैदानात तुम्हाला सांगितलेलं की 16 तारखेला ही गाडी आपल्याला पळताना दिसेल आपला. तर आज ती गाडीचा आपण योग जुळवला. फक्त प्रधानमध्ये न जुळवता छावामध्ये जुळवला. कारण छावा डावीने पब्लिक पळतो आणि पुष्पा उजवीने पब्लिक पळतो. म्हणजे कुठेही गाडी जरी पब्लिकला आली असती तरी काही प्रॉब्लेम नसता. जरी प्रधानमध्ये टाकली असती तर आता आम्ही पुष्पाला तर डाव्या खांदी फेरा काढलेला आहे, पण तरीसुद्धा रिस्क नको म्हणून आम्ही छावामध्ये टाकला आणि आज गुलालाच प्राप्त झाली गाडी. बघा लगातार मला वाटतं 8 तारखेला मैदान झाला तिथं आपण गुलाल मिळवला. आता 16 तारखेला झाला तिथं गुलाल मिळवला आणि मला वाटतं 22 तारखेला पण काही नियोजन आहे तुमच्याकडून काही बक्षीस. 22 तारखेला हीच गाडी तुम्हाला पळताना दिसेल आणि तेव्हा सुद्धा गाडी गुलालात असेल अशी आशा बाळगतो. बघा कारण छावाला कुठेतरी गुलाल हुलकावणी देत होता. दुसऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा छावाला बैल न पुरल्यामुळं छावाने सेमीला मार खाल्लेला. त्याच्यानंतर आता हे ओपनचं मैदान झालेलं बोरीच्या वाडीचं थारचं मैदान, तिथे सुद्धा गट काढला होता. घरचीच गाडी पळाली होती. तिथे पण आमच्या गरुडाने त्याला साथ नाही दिली, तास पलटी झाली गाडी. पण आज बैलाने साथ दिली आणि परफेक्ट एकदम म्हणजे नरमादी गाडी पळाली आणि गुलालाच पत्र झाली. बघा म्हणजे आहे म्हणजे तुम्ही जे नियोजन करताना कुठेतरी एक म्हणजे आपल्याला फक्त घरी घेण्यासाठी गुलाल पाहिजे आणि तो घेऊन सुद्धा जाता. हो, गुलालाच महत्त्व आहे. इथे बैलगाडी क्षेत्रामध्ये पैशाला महत्त्व नाही, गुलालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते आज प्रधानच्या ऐवजी छावाने करून दिलं. पण प्रधान नक्कीच आपल्याला पुढच्या मैदानात गुलालाच दिसेल. बरोबर. चला आता मला वाटतं मुंबईला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रकमेचं मैदान झालं. जयराम शेठ भोईर आज खूप मोठे 3 पद आहेत. त्यांना मला वाटतं युवा सेना आगरी सेनेचे पण अध्यक्ष आहेत, एक संपादक आहेत चॅनेलचे. त्याच्यानंतर त्यांचा पण एक कुठला टीम आहे त्याचं पण आयोजक आहेत. बघा काय बोलाल? त्यांनी आज नियोजन अतिशय उत्तम केलं होतं. फक्त एवढंच होतं की फाटी थोडी शॉर्ट होती. ती मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं. थोडं आवरायला पुढे जागा होती पण दगड वगैरे होते. पण तरीसुद्धा अतिशय उत्तम नियोजन केलं त्यांनी आणि सूर्याच्या साक्षीने फायनलचं मैदान फायनल घेतली. त्याच्यामुळं त्यांचं पुन्हा एकदा मानावं तेवढं आभार मानावं तेवढे थोडेच आणि करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि याचं म्हणाल रकमेचं सगळ्यात मोठ्या रकमेचं तर रक्कम स्वरूपात खरोखरच मुंबईमध्ये पहिल्यांदाच सगळ्यात मोठं मैदान झालेलं. याच्या अगोदर वस्तुरूपी थारचं मैदान झालं होतं, पण रक्कम स्वरूपात त्यांनी हे मैदान केलं आणि ते सक्सेस करून दाखवलं. त्याच्याबद्दल पुन्हा त्यांचा एकदा आभार मानेल. बघा पण चला आपण सकाळी बाईट काढली होती पण सुखरूप मैदान झाला. कुठल्याच नंदीला काही इजा? कोणत्याच नंदीला काही इजा झाली नाही. ते देवाला आपण प्रार्थना करू की म्हणजे त्याच्या देवाचे आभार मानू की कोणत्या नंदीला काय इजा झाली नाही.
आणि पुढच्या वेळेस जेव्हा जयराम शेठ मैदान घेतील तेव्हा ही थोडीफार काळजी घ्यावी त्यांनी की पुढे दगडी वगैरे ते काढावे किंवा तिथे भराव करावा. बरोबर. आणि 3 फेरं किंवा 4 फेरं असो, गाडा मालक सकाळपासून बघा, मला वाटतं आज बरेचसेच गाडा मालक उन्हाचा पण एक त्रास झेलत होतं. आणि कुठेतरी आता आपल्या मुंबई बिंजोरला पण एक नवीन नियम काढला आहे. आता मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही, हे सकाळी 7 ते 1 पर्यंत आता मैदानं बंद बिंजोरची. काय बोला? हो, काल ॲक्च्युली मी बाहेर असल्यामुळं ग्रुपवर जाता आलं नाही, पण ती चर्चा चालू होती की 7 ते 1 खेळायचं. 1च्या नंतर गाडी नोंदणीच करायची नाही, म्हणजे 2, 2:30, 3 पर्यंत गाड्या पूर्ण होतील आणि 2-3 पर्यंत घरी जातील सगळे. बघा, म्हणजे चांगलं आहे. काय बोलाल? म्हणजे नाही, आम्हाला तर चांगलं आवडलं. आहे, चांगलं आहे. जसं आज मी बघितलं की आपले मुंबईचे गाडा मालक सुद्धा इथे 6:30 वाजता हजर झालेले. बघा, तर मग बिंजोडला का नाही येऊ शकत? तर बिंजोडला पण आले तर म्हणजे जे रात्री कोकळतात ना की आमच्या गाड्या सुटल्या नाही, आमच्या गाड्या सुटल्या नाही, ते कुठे कोकळीच बंद होऊन जाईल. आणि सगळे कसे मोठे गाडा मालक छोटे गाडा मालक करत असतात. पण मी तुमच्या माध्यमातून एक नक्कीच सांगेल की जेव्हा छोटा गाडा मालक कुठेतरी डोकं वर काढायला लागतो तेव्हा मोठा गाडा मालक त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. हे 100% खरं आहे. जरी आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बोलत असतील, बिंजोडच्या क्षेत्रामध्ये किंवा इथे मुंबईमध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये की छोटा मोठा कोणच नाही, सर्व समान आहेत. पण मी आज स्वतः अनुभवलं आहे की मोठा बैलगाडा मोठाच आहे आणि छोटा बैलगाडा मालक छोटाच आहे. कारण छोटा बैलगाडा मालक जेव्हा डोका वर काढायला बघतो तेव्हा मोठा बैलगाडा मालक त्याला दाबण्याचा प्रयत्न 100% करतो. बरोबर. पण दिवस प्रत्येकाचे येतात, दिवस प्रत्येकाचे येतात. आज त्यांचा दिवस, म्हणजे जे बोलतात ना गावठी भाषेमध्ये म्हण आहे की आज सासूचे उद्या सुनेचे येणारच आहे. 4 दिवस ते 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. 100% सुनेचे दिवस येणार आणि मग तेव्हा आम्ही जे आहे ते आम्ही बोलून नाही दाखवणार, करून दाखवणार. बरोबर. आणि कुठेतरी आपल्या चॅनलवरती परखड बोलणार एक व्यक्तिमत्व पण तुम्हाला आता ओळखलं जात आहे आणि कुठेतरी सत्याची बाजू मांडणार. नाही, ऍक्च्युली कसं जे आहे ते आहे. खरं बोलणाऱ्याला भले रस्ते काटे असतात खरं बोलणाऱ्याच्या, पण नेहमी आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवले जे पण आहे ना खरं बोलायचं. ताकाला जायचं आणि लोटकं मागे लपवायचं नाही. ताकाला आलो ताकच घ्यायला आलो सांगायचं. ते ताकाला गेल्यानं सांगायचं काय नाही मी असंच आलो, लोटकं मागे लपवायचं. असं आमच्या आई वडिलांची शिकवण आहे आम्हाला की जे आहे ते खरंच बोलायचं आणि जे पण आहे ना सत्यानेच बोलायचं, सत्याने वागायचं. आज आमच्यावर नाही म्हटलं तरी पण अन्याय झाला आहे हे आम्ही तुमच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकतो. बघा, आता नक्कीच आपण बघूया. तर आता संध्याकाळी चर्चा होईल त्या विषयावर. तरी जाता तुम्हाला आता मी या गुलालाचं महत्त्व विचारेन. काय बोलायला या गुलालाचं? ह्या गुलालाचं महत्त्व म्हटलं तरी आज आमचा छावा कुठेतरी उजेडात आला ह्या गुलालामुळं. छावाला पैरे व्हायला त्रास व्हायचा, पण आमच्या सुधीरदादांनी आणि संदीपदादांनी एका फोनवर बैल घेऊन आले काल. दादा बोलले की तुम्ही प्रधानमध्ये टाका नाही तर छावामध्ये टाका, पण आम्ही बैल घेऊन येतो, तुम्ही ज्या बैलात झुपायचं असेल ते झुपा. दादांनी बैल दिला, दादांचा 1 नंबरचा बैल तो दिला आणि आज गुलालाच पात्र झालो. चला, त्याच्या आमच्या दोघांना सुद्धा गुलालाचा म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण पुष्पा सुद्धा 3 फेऱ्यात पहिल्यांदाच पळतोय ना. आणि चावा पण मला वाटतं चावा पाला पण त्याला गुलाल उलकावणी द्यायचं. बरोबर आहे. चला, मी थोडक्यात आता त्यांच्याशी बोलतो. आपण थांबूया कारण कुठेतरी अंधार तुम्हाला खूप झालाय. नक्कीच थांबूयात आपण. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. थोडक्यात देवाशी बोलतो मी. मित्रांनो, चावा सोबत तुम्ही बघू शकता देवा पुष्पा कुठेतरी आपल्याला ही बोनिवलीच्या मैदानामध्ये बिंजोरला प्रधान आणि पुष्पाची गाडी पळताना आपण बघितली, तर बाईट पण घेतली होती. आणि बघा, चांगले संबंध. काय बोलायला? आज गुलाल घेऊन जातात, पहिला गुलाल 3 फेऱ्याचा. आम्ही आज पहिल्यांदा 3 फेऱ्यात आलो, पहिलाच गुलाल झाला आमचा. पहिलाच गुलाल झाला. आणि नियोजन केला, एक शब्दावर बैल मुंबईला घेऊन आलं, मागं पण तुम्ही आलं होतं. म्हणजे घरच्या सारखं संबंध आहे. घरच्या सारखे, कारण दादांची आम्हाला फुल खंबीर साथ इथं मुंबईमध्ये. बरोबर. त्यांच्या शब्दावर आम्ही कधी बैल घेऊन येणार. काय बोलायला? आज गाडी 3 नाही तर 4 फेरं पळाली आपली आणि तरी पण गुलालाचं पात्र राहिलं. का आता पब्लिकने बघितलंच आहे. तरी आमचं असं म्हणणं आहे 4था फेरा नसता झाला तर पहिल्या किंवा 2 मध्ये गाडी राहिली असती. बरोबर. चला, आता थोडक्यात आपण बोलू, नंतर एक मोठी बाईट घेऊ. आता थांबतात घेऊ, तुम्ही जाता घरी? जातोय आता आम्ही. बरोबर. आता कधी येतं पुन्हा नियोजन करायला? आता बघू शेट जेव्हा फोन करतील तेव्हा येऊ. चला, तुम्हाला मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.